आरोग्य सेवा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण डिलिव्हरीची एंट्री RCS 2.0 मध्ये कशी करायची ते पाहणार आहोत. त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही जुन्या RCS पोर्टलवरील ANC ची डिलिव्हरी दाखवत असाल तर त्याआधी तुम्हाला त्या ANC ला आभा नंबर लिंक करणं गरजेचं आहे. अन्यथा त्या ANC ची तुम्हाला डिलिव्हरी किंवा कुठलीही भेट दाखवता येणार नाही. जुन्या पोर्टलवरील ANC ना आभा नंबर लिंक कसा करायचा त्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघून घ्यावा आणि आपले आभा नंबर सर्वांनी लिंक करून घ्यावे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्या RCS 2.0 पोर्टल वरती लॉग इन करून घ्यायचं आणि बेनिफिशरी ऑप्शन मध्ये येऊन या ठिकाणी वरती आपल्या ANC चा जुना RCS नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तिला या ठिकाणी सर्च करायचं. सर्च केल्यानंतर त्या ANC चं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्या नावावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही या पेज वरती याल. या पेज वरती डाव्या बाजूला प्रेग्नन्सी सर्व्हिसेस या ऑप्शन वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही भरलेल्या सर्व भेटी या ठिकाणी तुम्हाला दिसतील. काही भेटी समोर तुम्हाला मिसड असं दिसत आहे, म्हणजे या भेटी तुम्ही भरलेल्या नाहीत. त्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये वरती ऍड सर्व्हिसेस हे ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला असे 3 ऑप्शन दिसतील. यातील 2 नंबरचा ऑप्शन डिलिव्हरी, याच्या समोरील प्लस आयकॉन वर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला हे 3 ऑप्शन दिसतील. त्यातील 1 नंबरचा ऑप्शन डिलिव्हरी प्रिपेअरनेस, याच्या समोरील प्लस आयकॉन वर क्लिक करायचं. त्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुमचं फॅसिलिटी टाईप आणि हेल्थ प्रोव्हायडर नेम ऑटोमॅटिक येईल. तुम्ही या ठिकाणी फक्त डेट ऑफ व्हिजिटची तारीख भरायची आहे. ही तारीख तुम्ही डिलिव्हरी झाल्याची तारीख किंवा 1-2 दिवस आधीची तारीख भरू शकता. तारीख भरून झाल्यानंतर शेवटी सबमिट करायचं. त्यानंतर तुम्ही या पेज वरती याल. या ठिकाणी वरती तिचा HB भरून घ्यायचा. त्यानंतर खाली तिची युरिन टेस्ट झालेली असेल तर ती भरायची. ब्लड शुगर टेस्ट झाली असेल तर ती भरायची. त्यानंतर खाली या ठिकाणी त्या ANC ची BP भरून घ्यायची. या बटनांचा वापर करून BP भरायची. त्यानंतर खाली सिफिलिसिस टेस्ट, HIV टेस्ट, HbSAg टेस्ट, थायरॉइड टेस्ट यापैकी ज्या कुठल्या टेस्ट झाल्या असतील त्या टेस्ट या ठिकाणी भरून घ्यायच्या. नंतर या ठिकाणी खाली इंट्रापार्टम TD व्हॅक्सिनेशन गिवन, म्हणजे या ठिकाणी जर डिलिव्हरीच्या वेळेस TDचं व्हॅक्सिन दिले असेल तर या ठिकाणी ते भरून घ्यायचं. नसेल दिलेलं तर नो म्हणायचं आणि जर दिलेलं असेल तर या ठिकाणी समोर त्याची तारीख भरून घ्यायची. तारीख भरून झाल्यानंतर शेवटी इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये सबमिट म्हणायचं. सबमिट केल्यानंतर वरती डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा असा मेसेज येईल. त्यानंतर परत उजव्या कोपऱ्यात ऍड सर्व्हिसेस या ऑप्शन वरती जायचं. त्यानंतर परत डिलिव्हरी समोर प्लस आयकॉनला क्लिक करायचं आणि आता 2 नंबरचा ऑप्शन डिलिव्हरी डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं. पुढे तुम्ही पुन्हा या पेज वरती जाल. या पेज वर तुमचं फॅसिलिटी टाईप आणि हेल्थ प्रोव्हायडर नेम ऑटोमॅटिक येईल. या ठिकाणी फक्त डेट ऑफ व्हिजिट टाकायची आणि उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन परत सबमिट करायचं. पुढे या प्रकारचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. याच्यात सगळ्यात वरती डेट ऑफ डिलिव्हरी भरून घ्यायची, म्हणजे डिलिव्हरी झाल्याची तारीख या ठिकाणी टाकायची. त्याच्याच पुढे टाइम ऑफ डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी झाल्याची वेळ या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. टाइम भरताना या ठिकाणी तास, मिनिट आणि AM आणि PM असे ऑप्शन दिसतात. म्हणजे सर्वात आधी तास निवडायचा, नंतर मिनिट आणि नंतर आपण AM किंवा PM निवडायचं. त्यानंतर पुढे खाली टाइप ऑफ डिलिव्हरी निवडायचं. या ठिकाणी नॉर्मल, सीझर जे काही झालेलं असेल ते या ठिकाणी निवडायचं आणि पुढे या ठिकाणी प्लेस ऑफ डिलिव्हरी निवडायचं. प्लेस मध्ये फक्त होम, ट्रान्झिट आणि इन्स्टिट्यूट हे 3च ऑप्शन या ठिकाणी दिसतात. त्यापैकी आपण जे असेल ते ऑप्शन निवडायचं आणि खाली या ठिकाणी जर डिलिव्हरीच्या वेळेस काही कॉम्प्लिकेशन आले असतील तर ते निवडायचे. नसतील आले तर नो कॉम्प्लिकेशन वर क्लिक करायचं आणि समोर नंबर ऑफ लाईव्ह बर्थ म्हणजे जिवंत जन्मलेल्या बालकांची संख्या टाकायची. त्या खाली नंबर ऑफ स्टील बर्थ म्हणजे स्टील बर्थ झाला असेल तर ती संख्या टाकायची. त्याच्याच खाली जर PPI-UCD बसवलेली असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं आणि त्याच्याच खाली डेट ऑफ डिस्चार्ज म्हणजे डिस्चार्ज केल्याची तारीख या ठिकाणी टाकायची आणि समोर टाइम ऑफ डिस्चार्ज म्हणजे डिस्चार्ज केल्याची वेळ या ठिकाणी भरायची. वेळ भरताना परत तुम्हाला या ठिकाणी तास, मिनिट आणि AM किंवा PM असे ऑप्शन निवडायचे आणि शेवटी सेव्ह म्हणायचं. इथे सेव्ह केल्यानंतर त्याच्याच बाजूला नेक्स्ट बटन आहे. त्या बटनावरती क्लिक करायचं आणि समोर परत राहिलेला अर्धा फॉर्म आपल्याला इथे भरायचा आहे. इथे या ठिकाणी इज मदर अलाइव्हच्या ठिकाणी जर ती माता जिवंत असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. त्या खाली नेम ऑफ चाइल्ड आहे. या ठिकाणी त्या जन्मलेल्या बाळाचं नाव त्यांनी जर ठेवलेलं असेल तर ते टाकायचं. परंतु इतक्या लवकर कोणी नाव ठेवत नाही, त्यामुळे आपण बेबी ऑफ करून त्या आईचं नाव टाकायचं किंवा MCH किंवा FCH करून त्या आईचं नाव टाकायचं. MCH म्हणजे मेल चाइल्ड आणि FCH म्हणजे फिमेल चाइल्ड. या प्रकारे जे काही नाव असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं. नंतर डेट ऑफ बर्थ हे ऑटोमॅटिक आलेले असेल. त्यानंतर टाइम ऑफ बर्थ या ठिकाणी त्या बाळाची जन्म वेळ तुम्ही भरून घ्यायची.
त्याच्यात समोर जेंडरच्या जागी मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल निवडून घ्यायचं. त्यानंतर मॅच्युरिटीच्या जागी प्रीटर्म, फुल टर्म जे काही असेल ते निवडायचं. नंतर या ठिकाणी खाली बाळाचं वजन टाकायचं आहे. म्हणजे जे काही वजन आहे ते किलो मध्ये न टाकता ग्रॅम मध्ये या ठिकाणी भरायचं आहे. वजन भरून झाल्यानंतर खाली कोपऱ्यामध्ये सेव्ह म्हणायचं आणि त्याच्याच बाजूला फिनिश ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. त्यानंतर डेटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याचा या ठिकाणी असा मेसेज येईल. म्हणजे आपण या ठिकाणी भरलेली डिलिव्हरीची माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. तर या प्रकारे आपली डिलिव्हरीची एंट्री पूर्ण झालेली आहे. आता पुढचा विषय जो आहे चाइल्डचा रजिस्ट्रेशनचा, तर चाइल्डचं रजिस्ट्रेशन यामध्ये ऑटोमॅटिक होतं, परंतु ते टेम्पररी मध्ये होतं. ते तुम्ही चाइल्ड ट्रॅकिंग मध्ये जाऊन तपासून बघू शकता. तर आपला डिलिव्हरी एंट्रीचा व्हिडिओ येथे संपलेला आहे. याच प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.